उद्धव ठाकरेंनी दररोज अपमान केला. भाजप नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा प्लान होता. मुख्यमंत्र्यांचे सनसनाटी आरोप आणि गौप्यस्फोट. मविया सरकारच्या काळात भाजपच्या अनेक नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा कट होता. मविया स्थापनेपूर्वी फडणवीसांनी ठाकरेंना 50 फोन केले, मात्र त्यांनी ते उचलले नाहीत. असं आम्ही म्हणत नाही आहोत, तर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हे गौप्यस्फोट केले. पाहुयात शिंदेंनी नेमके काय गौप्यस्फोट केले. मिलिंद नार्वेकरांना आमच्याकडून कुठलीही ऑफर नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वाईट अनुभव आला, अपमान झाला नाही असा एकही दिवस गेला नाही. वर्षावर बोलावून तासनतास थांबायला लावलं. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी मला बाजूला सारण्यात आलं. माझ्याकडून नगरविकास खातं काढून घेण्याचा ठाकरेंचा डाव होता. आदित्य ठाकरेंचा नगरविकास खात्यात सातत्यानं हस्तक्षेप. मवियाच्या काळात फडणवीसच नाही तर महाजन, शेलार, दरेकरांना अटक करण्याचा डाव होता. 2024च्या निवडणुकीपूर्वी भाजपचे आमदार फोडण्याचा कटही मवियानं रचला होता. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं, ते त्यांचं स्वप्न होतं. ठाकरेंना मुख्यमंत्रीपद शिवसैनिकाला द्यायचं नव्हतं, तर ठाकरे कुटुंबाकडे ठेवायचं होतं. शरद पवारांना मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंचं नाव सुचवण्यास सांगण्यात आलं होतं. सुरतच्या मार्गावर असताना उद्धव ठाकरेंचे अनेक फोन आले. मुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली, मात्र खूप उशीर झाला होता म्हणून ऑफर नाकारली. मविया आघाडी होण्याआधी फडणवीसांनी ठाकरेंना किमान 50 फोन केले, मात्र त्यांनी एकही फोन घेतला नाही. दरम्यान एकनाथ शिंदेंनी केलेले गौप्यस्फोट शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊतांनी फेटाळून लावलेत. स्वतः एकनाथ शिंदे तुरुंगाला घाबरले ना, शिवसेनेमध्ये होते आणि भारतीय जनता पक्ष त्यांना तुरुंगात टाकणार होतं. ईडी आणि सीबीआय त्यांनी समोरून सांगावं. ते कुठे कुठे जाऊन रडले, मला तुरुंगात जायचं नाही म्हणून. ते काय सांगतात, खोटे बोलतात. भारतीय जनता पक्षामध्ये एकतर भ्रष्टाचारांना स्थान आहे किंवा खोटं बोलणाऱ्यांना स्थान. मुख्यमंत्री शिंदेंनी मविया सरकारबद्दल मोठे गौप्यस्फोट केले. त्यावेळी ते स्वतः सरकारमध्ये मंत्री होते, त्यामुळे त्यांनी केलेल्या दाव्यांची चर्चा रंगतीये. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.